नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 20 आहे, ज्यामध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती 2025च्या मित्रांनो लेखी परीक्षेची या ठिकाणी आपण परिपूर्ण तयारी करत आहोत, ज्यामध्ये आपण जिल्ह्यानुसारचे सर्व काही परीक्षेभिमुख असे अतिशय अतिमहत्व अतिसंभव प्रश्न आपण पाहत आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई जिल्हा मित्रांनो विशेष सर्व काही प्रश्न पाहणार आहोत. त्यासोबतच तुम्ही इतर जिल्ह्यांकरता अर्ज केला असेल तर त्या जिल्ह्यांकरताही हा व्हिडिओ तेवढाच महत्त्वपूर्ण असणार आहे, कारण का यामध्ये जे आपण प्रश्न कव्हर केलेले आहेत ते सर्वांसाठीच उपयुक्त असणारे आहेत मित्रांनो. जर मित्रांनो तुम्ही शिपाई, कारागृह, बॅट्समॅन, ड्रायव्हर या कोणत्याही पदासाठी अप्लाय केला असेल मित्रांनो, व्हिडिओला काळजीपूर्वक पहा. आणि जे विद्यार्थी आपल्या ₹1 एक टेस्ट संदर्भाचे मित्रांनो अनेक सारे कमेंट जे करत होते, तर त्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की मित्रांनो आपल्या आता मकर संक्रांती ऑफर अजूनही चालू आहे टेस्ट सिरीजच्या बॅचवर. त्यामुळे मित्रांनो जे विद्यार्थी अजूनही आपली पोलीस भरती टेस्ट सिरीज बॅच जॉईन केलं नसेल त्यांनी लगेचच्या लगेच व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲप्लिकेशन लिंक आहे, मित्रांनो तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि चांगल्या उत्तम तयारीला लागा मित्रांनो. तर यामधला मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक पहिला असा आहे, पहा काय म्हणतो की मुंबई पोलीस दलाचं ब्रीदवाक्य काय आहे. तर मुंबई पोलीस दलाचं जे ब्रीदवाक्य आहे ते काय आहे. तर याचं उत्तर जे आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे. हा जो आहे थोडक्यामध्ये जे की मुंबई पोलीस दलाचा ब्रीदवाक्य आहे. तर सांगायचं थोडक्यामध्ये हा महाराष्ट्र पोलिसाचंच ब्रीदवाक्य आहे. तर तुम्ही इतर जिल्ह्यांकरता जे उपयुक्त प्रश्नांमध्ये आपला हा प्रश्न जो की समाविष्ट करण्यात येणारा असेल. तर हे महाराष्ट्र पोलीस दलाचं अधिकृत ब्रीदवाक्य आहे, ज्याचा अर्थ होतो जे की सज्जनाचे रक्षण आणि दुर्जनाचा नाश, असा थोडक्यामध्ये याचा जो आहे तो अर्थ होतो. म्हणून पर्याय नंबर याचं ब या ठिकाणी उत्तर होणार असेल. आणि हे जे बेसिक क्वेश्चन आहे तुम्हाला माहिती असणं अतिशय इम्पॉर्टंट आहे, कारण का परीक्षेमध्ये तुम्हाला यावर प्रश्न येतो मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न दुसरा आपला काय म्हणतो, गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार कोणत्या वर्षी बांधण्यात आलं. तर कोणत्या वर्षी बांधण्यात आलेलं आहे. तर थोडक्यात सांगायचं झालं तर हा प्रश्न तुम्हाला कन्फ्युजिंग टाईपचा असणार असेल, कारण का पर्याय अ आणि पर्याय ब यामध्ये तुम्हाला दोन्ही पूर्ण वाटणारे असेल. परंतु मित्रांनो यामध्ये सांगायचं झालं तर पर्याय नंबर ब याचं उत्तर होणार असेल, जे की 1924 साली. तर मग 1911 साली काय झालं तर सांगायचं झालं तर गेटवे ऑफ इंडियाचं जे बांधकाम आहे ते 1911 मध्ये याचं सुरुवात झालेली होती. कधी 1911 मध्ये या बांधकामाची सुरुवात झाली होती आणि 1924 मध्ये जे आहे जे की हे बांधकाम पूर्ण होऊन लोकांसाठी जे की खुले करण्यात आलेलं होतं. त्यामुळे याचं पर्याय नंबर बच हे उत्तर याचं योग्य होणार असेल. जर परीक्षेत तुम्हाला असा प्रश्न आला की गेटवे ऑफ इंडियाचं बांधकाम कधी सुरू झालं होतं, तर सुरू झालं म्हटल्यास ते आहे 1911 साली जे आहे ते सुरू झालेलं होतं आणि 1924 मध्ये ते पूर्ण झालेलं आहे मित्रांनो. म्हणून पर्याय नंबर याचं बच आपलं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढील आपला प्रश्न पुढचा काय म्हणतो पहा, प्रश्न तिसरा, मुंबई उपनगर जिल्ह्याचं मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे. तर मुंबई उपनगर जे काही जिल्ह्याचं प्रशासकीय मुख्यालय, तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की वांद्रे या ठिकाणी जे आहे थोडक्यामध्ये आहे, जे की बांद्रा या ठिकाणी पूर्व हे जे आहे याचं थोडक्यामध्ये जे की मुख्यालय आहे. पर्याय नंबर ब अ याचं उत्तर होणार असेल मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न होता आपलं, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ज्याला आपण CSMT असं म्हणतो, तर CSMTचं जुनं नाव काय होतं. तर CSMTचे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की व्हिक्टोरिया टर्मिनस हे जे आहे CSMTचं जुनं नाव होतं. तर 1996 मध्ये त्याचं नाव जे की बदलण्यात आलेलं आहे. त्याच्या पहिलं नाव काय होतं, जे की व्हिक्टोरिया टर्मिनस हे जे आहे होतं, परंतु हेच नाव पुढे जाऊन 1996 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज जे की टर्मिनस असं करण्यात आलेलं आहे CSMT. पर्याय नंबर काय होईल, ब याचं उत्तर होणार असेल मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न पाचवा आपला, मुंबईमध्ये पोलीस आयुक्त हे पद कोणत्या जे की दर्जाचं असतं. तर कोणत्या दर्जाचं असतं, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की अपर पोलीस महासंचालक या जे आहे जे दराचं असतं. तर मुंबई पोलीस आयुक्त हे अपर पोलीस महासंचालक, ज्याला की आपण ॲडिशनल DGP असं म्हणतो, तर दर्जाचं वरिष्ठ IPS अधिकारी असतात. पर्याय नंबर याचं ब या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. जर मित्रांनो तुम्हाला प्रश्न आवडत असतील, प्रश्न जर तुम्हाला असं वाटत असेल की हे प्रश्न उपयोगी पडू शकतात, तर मित्रांनो चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा, कारण का असेच प्रश्न तुम्हाला आपण रेग्युलरली तुम्हाला या ठिकाणी आपण प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न आपला सहावा, एलिफंटा लेणी ज्यालाच आपण घारापुरी लेणी असं देखील म्हणतो, तर मुंबईपासून किती अंतरावर व कोणत्या जिल्ह्यात आहेत. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की रायगड या जे आहे थोडक्यामध्ये जिल्ह्यात येतात. तर एलिफंटा लेणी ही मुंबईजवळ असली तरी प्रशासकीय दृष्ट्या ती रायगड जिल्ह्यामध्ये येते. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न आपला सातवा असा आहे, पहा काय म्हणतो की मुंबईतील सर्वात जुने संग्रहालय खालीलपैकी कोणतं आहे. तर सर्वात जुनं संग्रहालय
तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की भाऊदाजी लाड जे काही संग्रहालय आहे हे जे आहे सर्वात जुनं संग्रहालय आहे. तर हे मुंबईतील सर्वात जुनं संग्रहालय आहे. याची स्थापना जी झालेली आहे ती आहे 1855 साली थोडक्यामध्ये झालेली आहे. आणि पूर्वीचं याचं जे नाव होतं ते होतं व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम असं जे आहे थोडक्यामध्ये होतं, परंतु नंतर याचं नाव जे की भाऊदाजी लाड संग्रहालय असं जे आहे ते बनलेलं आहे. म्हणून पर्याय नंबर याचं या ठिकाणी उत्तर होणार असेल मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील 8वा प्रश्न असा आहे, मुंबई किनारपट्टीचे रक्षण करण्याची मुख्य जबाबदारी कोणाची आहे? तर मुंबई किनारपट्टीची जबाबदारी जी काय आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की भारतीय नौदल व तटरक्षक दल याची जी आहे थोडक्यामध्ये ही जिम्मेदारी आहे. तर खोल समुद्रातील आणि किनारपट्टीच्या रक्षणाची मुख्य जबाबदारी ही भारतीय नौदल ज्याला आपण नेव्ही म्हणतो आणि तटरक्षक दल ज्याला आपण की कोस्ट गार्ड असं जे म्हणतो यांची जी आहे थोडक्यामध्ये आहे. म्हणून पर्याय नंबर याचं काय होईल आपलं ब हे जे आहे याचं उत्तर होणार असेल मित्रांनो. तुम्ही अजूनही पोलीस भरती 2025 साठी आपण काढलेला बिग ब्लास्ट ऑफर म्हणजेच की ₹1 एक टेस्ट हा ऑफरचा मित्रांनो तुम्ही अजूनही जॉईन केला नसेल किंवा तुम्ही लाभ घेतलेला नसेल तर लगेचच्या लगेच आपलं महा एक्झाम पॉईंटचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि त्यामधून या ऑफरचा मित्रांनो कमी कालावधीमध्ये असलेला सुरू आपला ऑफरचा या लाभ घ्या मित्रांनो. कारण का यामध्ये तुम्हाला संपूर्ण काही लेखी परीक्षेची कम्प्लिटली तयारी होणार असेल. यामध्ये आपण फक्त ₹1 एक टेस्ट ही उपलब्ध करून दिलेली आहे, ज्यामध्ये संपूर्ण काही नव्या पॅटर्ननुसारचे दर्जेदार प्रश्न व त्यासोबतच अनुभवी व तज्ञ प्राध्यापकांनी काढलेले आपले सर्व काही अतिसंभाव्य सराव पेपर व त्यासोबत आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर देखील यामध्ये समाविष्ट करून दिलेला आहे, ज्यामुळे तुम्हाला आता कोणत्याही मार्केटमधलं महागडं पुस्तक घेण्याची गरज पडणार नसेल किंवा तुम्हाला कोणतेही महागडे कोचिंग लावण्यास देखील अजिबात गरज पडणार नसेल. तुम्ही ग्राउंड हे तुमच्या स्वबळावर आणि तुमची लेखी काढण्याची जबाबदारी आम्ही जे मित्रांनो या ठिकाणी घेतलेली आहे. कारण का यामध्ये आपण एवढ्या साऱ्या प्रश्नांचा सराव करणार आहोत की ज्यामधून तुमचं परीक्षेमध्ये जे प्रश्न येणार ते प्रश्न संभाव्य स्वरूप प्रश्न आपण यामध्ये जे आहे ते ऍड करून दिलेले आहेत. त्यामुळे ₹1 एक या टेस्ट प्रमाणे 100 टेस्ट आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्या 100 टेस्टचा तुम्ही ऑफरचा लाभ घ्या. लगेचच्या लगेच आपली ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याची लिंक मिळेल आणि या चांगल्या आणि उत्तम तयारीला मित्रांनो आजपासून सुरुवातीला लागा. तर ज्या विद्यार्थी मित्रांनी अजूनही आपली पोलीस भरतीची टेस्ट सिरीज बॅच जॉईन केली नसेल तर वेळ वाया घालू नका मित्रांनो, कारण का तुमच्यासाठी वेळ हा अतिशय महत्त्वपूर्ण आहे. लगेचच्या लगेच तुम्ही आपली ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. त्या ठिकाणी ऑफर प्राइस मित्रांनो तुम्ही आपली टेस्ट सिरीजची बॅच जॉईन करून घ्या. नंतर ही प्राइस जी मित्रांनो जी की वाढवण्यात येणारी असेल. त्यानंतर आपला पुढील प्रश्न असा आहे 9वा, काय म्हणतो, आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावी मुंबईच्या कोणत्या भागात येते? जी की आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की मध्य मुंबई यामध्ये जे आहे ते येते. धारावी ही झोपडपट्टी प्रामुख्याने मध्य मुंबई ज्याला आपण सेंट्रल मुंबई असं देखील म्हणतो या भागात येते. त्यानंतरचा 10वा प्रश्न, मुंबईतील कोणत्या रेल्वे मार्गाला लाईफलाईन म्हटलं असं जातं? तर लाईफलाईन असं कोणत्या भागाला म्हटलं जातं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे या सर्वांना जे आहे ते लाईफलाईन असं म्हटलं जातं. म्हणून पर्याय नंबर याचं ड हे उत्तर होणारी असेल, कारण का ही जी आहे जी की शहराची वाहतूक व्यवस्था सांभाळणारी लाईफलाईन आहे. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न 11वा, काय म्हणतो, हुतात्मा चौक हे ठिकाण कोणत्या चळवळीचं प्रतीक आहे? जे काही हुतात्मा चौक आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ब संयुक्त महाराष्ट्र चळवळ याचं जे आहे थोडक्यामध्ये जे की हे एक प्रतीक आहे किंवा याचं हे एक ठिकाण आहे. पर्याय नंबर याचं ब याचं उत्तर होणार असेल. ते 1956 मध्ये जी संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी झालेलं आंदोलन होतं तर या आंदोलनातील हुतात्म्याच्या स्मारणात जे काही स्मरणात त्याला आपण फ्लोरा फाउंटेन असं जे नाव जे की हुतात्मा चौक असं जे आहे ते ठेवण्यात आलेलं आहे. त्याला फ्लोरा फाउंटेन असं देखील म्हणतात. पर्याय नंबर याचं ब हे उत्तर जे या ठिकाणी होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 12 आपला, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जे की कुठं आहे? संजय गांधी राष्ट्रीय पार्क त्याला आपण असं देखील म्हणतो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की बोरिवली या ठिकाणी आहे. तर शॉर्टमध्ये सांगायचं झालं तुम्हाला SGNP असं देखील तुम्हाला परीक्षेत येतं कधी कधी, तर तुम्ही विसरून जाऊ नका. याचा शॉर्ट फॉर्म हे होणार असेल आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे बोरिवली या ठिकाणी जे आहे थोडक्यात आहे. पर्याय नंबर अ याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की 13वा असा आहे, मुंबईला पाणी पुरवठा करणारी तानसा आणि वैतरणा ही धरणे कोणत्या जिल्ह्यात आहेत खालीलपैकी? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की पर्याय नंबर याचं ब हे उत्तर होणार असेल, जे की ठाणे या जे आहे थोडक्यात जिल्ह्यात आहेत. पर्याय नंबर ब हे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे जो की 14वा प्रश्न, काय म्हणतो, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे नाही? यापैकी कोण्या ठिकाणी नाही असं म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की पुणे या ठिकाणी जे आहे ते नाही. तर नागपूर, औरंगाबाद जे की छत्रपती संभाजीनगर आपण म्हणतो आणि पणजी या ठिकाणी जे आहे याचं आहे. पर्याय नंबर ड हे उत्तर होणार असेल, या ठिकाणी नाही.
त्यानंतर 15वा प्रश्न, महाराष्ट्र पोलीस अकादमी जे की कोठे आहे खालीलपैकी, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की क, नाशिक या ठिकाणी जे आहे महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण केंद्र MPA, ज्याला आपण महाराष्ट्र पोलीस अकादमी असं म्हणतो, या ठिकाणी आहे. पर्याय नंबर क. त्यानंतरचा आपला 16वा प्रश्न, 26 नोव्हेंबर 2008च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यावेळी शहीद झालेले पोलीस अधिकारी कोण होते खालीलपैकी, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ड, वरीलपैकी सर्व, ज्यामध्ये हेमंत करेकरे, विजय साळसकर आणि अशोक कामटे हे सर्व जे आहे यांचा समावेश यामध्ये होता, म्हणून पर्याय नंबर ड हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील 17वा प्रश्न असा आहे, आरे मिल्क कॉलनी मुंबईच्या कोणत्या उपनगरामध्ये आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की गोरेगाव या जे आहे उपनगरामध्ये आहे. पर्याय नंबर अ या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला 18वा प्रश्न पुढील, मुंबईतील प्रसिद्ध हाजी अली दर्गा कोठे स्थित आहे खालीलपैकी, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की पर्याय नंबर याचं अ हे उत्तर होणार असेल, जे की वरळी समुद्र किनारी या ठिकाणी जे आहे या जे की प्रसिद्ध हाजी अली दर्गा आहे. पर्याय नंबर अ या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला प्रश्न 19वा पुढील, भारतातील पहिली रेल्वे 1853 मध्ये कोणत्या 2 स्थानकादरम्यान धावली, तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की पर्याय नंबर ब हे उत्तर होणार असेल, जे की बोरी बंदर ते ठाणे यामध्ये जी आहे ती पहिली रेल्वे धावली. तर भारतातील पहिली प्रवासी रेल्वे जे की 16 एप्रिल कधी, तर 16 एप्रिल 1853 रोजी जे आहे बोरी बंदर जे की आताच CSMT आहे ते ठाणे दरम्यान जी आहे ती धावलेली होती. पर्याय नंबर याचं ब हे या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. आणि अशा प्रकारचे तुम्हाला एक्झॅक्ट क्वेश्चन मित्रांनो परीक्षेमध्ये विचारले जातात, त्यामुळे अशा प्रकारच्या प्रश्नाचा तुम्हाला अभ्यास असणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. 20वा प्रश्न पुढचा काय म्हणतो, मुंबई पोलीस दलात निर्भया पथक कशासाठी स्थापन करण्यात आलेलं आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की महिला व बाल सुरक्षा यासाठी निर्भया पथकाची जी की स्थापना जी आहे ती करण्यात आलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न 21 आपला, महाराष्ट्राचे सध्याचे पोलीस महासंचालक DGP ज्याला आपण म्हणतो कोण आहेत, तर मित्रांनो या ठिकाणी ही चालू घडामोडीचा सीएचा सध्याचा लेटेस्ट अपडेट क्वेश्चन आहे तुम्हाला, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की सदानंद दाते हे जे आहे थोडक्यामध्ये सध्याचे आपले जे की पोलीस महासंचालक आहेत, जे की रश्मी शुक्ला यापूर्वीचे होते, त्यामुळे यांचं नाव आता लक्षात ठेवू नका, यांचं नाव लक्षात ठेवा, जे की सदानंद दाते सर हे जे आहेत सध्याचे महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक आहेत. पर्याय नंबर क या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर 22वा प्रश्न, मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरी कशासाठी प्रसिद्ध आहे, जहांगीर जी काही आर्ट गॅलरी आहे ती, तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की ब, चित्रकला आणि शिल्पकला प्रदर्शनासाठी ही जी आहे थोडक्यात प्रसिद्ध आहे. त्यानंतरचा आपला 23वा प्रश्न, मुंबईचा 7 बेटांचा समूह कोणी पोर्तुगालकडून हुंडा म्हणून जे आहे ती मिळवला होता, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ब, या ठिकाणी याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क आहे याचं, जे की ब्रिटिश इंग्रज यांनी जे आहे हुंडा म्हणून जे आहे ते मिळवला होता. जेव्हा पोर्तुगीज राजकुमारी कॅथरीनचा विवाह ब्रिटनचा राजा चार्ल्स दुसरा याच्याशी झाला, तेव्हा मुंबई हुंडा म्हणून ब्रिटिशांनी जो आहे तो मिळवलेला होता, म्हणून पर्याय नंबर क हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 24वा प्रश्न, मुंबईतील शेअर बाजाराची स्थापना कोणत्या वर्षी झाली, BSEची, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की 1875 मध्ये जे आहे BSEची स्थापना जी आहे ती झालेली होती. त्यानंतरचा आपला पुढील 25वा प्रश्न असा आहे, काय म्हणतात, भाभा अणुसंशोधन केंद्र मुंबईत कोठे आहे, तर भाभा अणुसंशोधन केंद्र, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की तुर्बे जे की ट्रॅम्बो या ठिकाणी जे आहे जे की भाभा अणुसंशोधन केंद्र आहे. पर्याय नंबर अ. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे जो की 26वा, सिद्धिविनायक मंदिरातील मंदिर मुंबईतील कोणत्या भागात आहे, सिद्धिविनायक मंदिर, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की दादर प्रभादेवी या ठिकाणी जे आहे थोडक्यामध्ये सिद्धिविनायक गणपती मंदिर आहे. पर्याय नंबर अ याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर 27वा प्रश्न, कोस्टल रोड प्रकल्प मुंबईच्या कोणत्या 2 भागांना जोडतो, तर कोस्टल रोड, तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की क, नरिमन पॉइंट ते कांदिवली या 2 भागांना जे आहे ते जोडतो. पर्याय नंबर क याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला 28वा प्रश्न, मुंबईचे लायन गेट कोणत्या जे की संस्थेशी संबंधित आहे, तर मुंबईचं जे लायन गेट आहे ते, तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की भारतीय नौदल याच्याशी हे संबंधित आहे, कारण हे जे लायन गेट आहे ते भारतीय नौदलाच्या डाक यार्डचं मुख्य प्रवेशद्वार आहे, म्हणून पर्याय नंबर ब उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला प्रश्न 29वा, महाराष्ट्रातील सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला जिल्हा कोणता आहे, तर कमी क्षेत्रफळ असलेला जिल्हा, तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की मुंबई शहर हे जे आहे थोडक्यामध्ये कमी क्षेत्रफळ असलेला थोडक्यामध्ये जिल्हा आहे, जे की सर्वात लहान जिल्हा आहे. पर्याय नंबर ब.
त्यानंतरचा आपला 30वा प्रश्न, मुंबईत सायबर क्राईम पोलीस स्टेशन कोठे आहे यापैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की अ, बांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स BKC या ठिकाणी जे आहे थोडक्यामध्ये जे की मुंबईतील मुख्य सायबर क्राईम पोलीस स्टेशन आहे. पर्याय नंबर अ या ठिकाणी याचं जे की उत्तर होणार असेल. तर अशा मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप आपण 30 क्वेश्चन मुंबई पोलीसच्या रिगार्डिंग पाहिलेले आहेत. तर पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या जिल्ह्यासाठी पाहिजे खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा मित्रांनो. आणि तुम्ही अजूनही आपली स्पेशली टेस्ट सिरीजची बॅच मित्रांनो तुम्ही जॉईन केलं नसेल तर ती देखील जॉईन करून घ्या. व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची देखील लिंक आपण प्रोव्हाइड केलेली आहे. आणि काही शंका वगैरे प्रश्न असतील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत नवीन माहिती नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.